खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालं। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। निमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी त्यांची ओळख होती। आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या। अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत। नाशिकमध्ये आयकर विभागाने धाड टाकली आहे। उद्योजक आणि राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांवर छापा पडल्याची चर्चा आहे। खराब हवामानाचा पुन्हा विमानसेवेला फटका बसला आहे। पुणे विमानतळावरून जाणारी 3 विमाने रद्द करण्यात आली। दिल्लीतील हवामानामुळे आणि उत्तरेकडील काही केंद्रांवर आज विमानं रद्द करण्यात आली। प्रवाशांची गैरसोय झालेली आहे। हवामान खराबामुळे गेल्या 15 दिवसात अनेक विमानं ही रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले। जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी महामार्गावर पडलेल्या बर्फांमुळे वाहतूक ठप्प झाली आहे। जायकवाडी धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। पुण्यामध्ये 15 वर्षाच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुण्याच्या मांजरी परिसरातील ही घटना आहे। अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी आरोपींची नावं आहेत। सोमवारी सायंकाळी ही घटना घडली। हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघर अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला। मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांवर मनोज जवळ कंटेनरची 2 कारला धडक झाली आहे। अपघातात जीवितहानी नाही, मात्र दोन्ही कारचं मोठं नुकसान झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे महामार्गावर गुजरातकडे जाणाऱ्या वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। वणी शहरातील धुग्गुस मार्गावरील नगरवाला जिनिंगला भीषण आग लागली। या आगीमध्ये शेकडो क्विंटल कापूस बेचिराख झाला आहे। सीसीआयच्या कापसाची खरेदी जिनिंगमध्ये सुरू होती। याच कापसाला आग लागली। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। नेरूळमध्ये होणाऱ्या मद्य विक्री केंद्राला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे। या नव्याने होत असलेल्या मद्य विक्री केंद्राविरोधात रहिवाशांनी एकत्रित येत जनआंदोलन करत आपला विरोध दर्शवला आहे। नेरूळमधील मुख्य रस्त्यावर होऊ घातलेल्या या मद्य विक्री केंद्रामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्या उद्भवणार असून शहरामध्ये इतरत्र हे मद्य विक्री केंद्र उभारावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येसंदर्भाने वसमतच्या वकील संघाने न्यायालयीन कामकाज 1 दिवस बंद ठेवले होते। यावेळी सदर घटनेचा निषेध करण्यात आला आहे। यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले। वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन कामकाज ठप्प करण्याचा ठराव घेण्यात आला आहे। जलसंपदा विभागाचे पुणे महानगरपालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे। पाणी काटकसरीने वापरण्याबाबत जलसंपदा विभागाकडून पुणे पालिकेला पत्र देण्यात आलंय। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पाणीसाठा कमी असल्याने पुणे शहराला पाणी टंचाई जाणवू शकते। जलसंपदा विभागाने पुणे पालिकेला पत्र लिहत विनंती केली आहे। पुणे महापालिकेकडून पुढील 6 महिन्याच्या पाण्याचे नियोजन केले जाणार आहे। शहरात सर्व ठिकाणी सध्या पाणी पुरवठा सुरळीत आहे। पुणे जिल्ह्यात सर्वेक्षणाच्या कामाला वेग आला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 55% मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे। जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक 81% सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले, तर मुळशी, आंबेगाव आणि इंदापूर तालुक्यात सर्वात कमी सर्वेक्षण झाले। पुणे जिल्ह्यात खुल्या प्रवर्गातील 10,81,795 कुटुंबांचं सर्वेक्षण होणार आहे। जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे।
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आयोगाने मंगळवारी घेतला। राज्यात सर्वच ठिकाणी बुधवारपर्यंत 100% सर्वेक्षण पूर्ण होणार नसल्याने सर्वेक्षणाच्या कामासाठी मंगळवारी मुदतवाढ जाहीर केली आहे। त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या शुक्रवारपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। वर्धा जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदीचं सर्वेक्षण केलं जात आहे। यासाठी 2700 प्रगणक कामी लावण्यात आले आहेत। यामध्ये शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे। आतापर्यंत 2,16,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय। जवळपास 70% सर्वेक्षण पूर्ण झाले। विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये एकही मोडी लिपीतील नोंद आढळून आली नाही। पुण्यामध्ये 15 वर्षाच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे। पुण्याच्या मांजरी परिसरातील ही घटना आहे। अनुराग साळवे आणि गणेश म्हात्रे अशी आरोपींची नावं आहेत। सोमवारी सायंकाळी ही घटना घडली। हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।